आता आपण गोट्यात आलो. होय. ही वास्त्र वगैरे काय? आता ह्या दोन कालवडी ज्या आहेत हा ह्या सख्या बहिणी आहेत. हा दोन्ही गायींच्या. ही दादा तर ह्या ज्या दोन्ही कालवडी ज्या आहेत ह्या स्वप्नील फडतरेंच्या चंदर बैलाच्या आहेत. चंदर बैलाचा. हा. अच्छा अच्छा. या दोन्ही पण? हा दोन्ही पण सख्या बहिणी. सख्या बहिणी म्हणजे दोन्ही गायींच्या म्हणजे सख्या म्हणताय ना म्हणजे दोघींचा बाप एकच म्हणजे मावस बहिणी. अगदी अगदी. या दोन्ही पण चंदरच्या बैल. चंदरचीच पाहिजे. आम्हाला चंदरचा फोटो द्या इथं आम्हाला लावायला लागेल व्हिडिओत. नक्कीच. अच्छा. आता चंदरच ही पैदास आता गायनं बैलावर टाकली ना? हो हो पूर्णतः हे काय त्याची नाकाची नळी किंवा शिंगाचं हे जे आहे की नाही एकदम बैलासारखे नाजूक चेहरा. दोन्ही गाय एकदमच भरल्या होत्या का? दोन्ही एका वेळेसच एकाच दिवशी. होय होय. ते पलीकडचं जरा बारीक का वाटते? त्याची काय झालं त्याची जी आई आहे खूप म्हणजे गाय ती मोठी आहे पण प्रॉब्लेम असा झाला की तिचे गाय वेताना वासरू आडवं झालं आणि त्यामुळं काय करायला लागलं मग डॉक्टरांनी आम्हाला ती गाय पाडायला लागली त्याच्यावरती फळी फिरवायला लागली. फळी फिरवून मग ती वासरू आपण हे केलं. कदाचित त्या ह्याच्यात गायीचा म्हणजे ही पण झाली असती गायी पण आमच्या हातातून गेली असती कारण की वासरू 3-4 दिवस वासरूच बाहेर येत नव्हतं आडवं झाले म्हणून. आणि त्यामुळं काय झालं तिचं एकदम दूधच कमी झालं अचानकच. म्हणजे 15 दिवस थोडस अर्धा लिटर दूध दिलं पुन्हा दूधच एकदम कमी केलं. मग आम्ही दुसऱ्या गायीचं दूध ह्याला पाजतोय. सकाळी 1 लिटर संध्याकाळी 1 लिटर. दुसऱ्या गाय अशा पाजतात का? म्हणजे खिलार गाय कुठल्याही दुसऱ्या वासराला पाजत नाही. बरोबर. हे जर्सी कसं आहे कुठलंही कोणालाही पिल पण खिलारचा विषय हा ज्याचे त्या म्हणजे आईलाच किंवा तीच आई त्याचीच आई त्याला फक्त दूध पाजणार. आता ह्याला दूध काढून आपण निपल आहे बाटलीला निपल केलं त्याच्यात आपण सकाळी 1 लिटर संध्याकाळी 1 लिटर दूध देतोय. आपल्या सगळ्या गाय दुधाच्याच ना? सगळ्या गायी. हे की आपण असं मागून जाऊ आम्हाला मागून गाया पण दाखवा. आपल्याकडे म्हशी पण आहेत काय? हा आपल्याकडं 7-8 म्हशी आहेत. अच्छा. म्हशींचा पण गोठा आहे? होय. म्हशी स्थानिक जाते ना सगळ्या? हो सगळ्या स्थानिक जाती पण दुधाची खात्री असणाऱ्या स्थानिक आपणच आपलं सिलेक्ट केलेले आहेत. अगदी म्हणजे मोरा किंवा म्हैसाणा असं काही नाही. ही पलीकडचा तो खोंड म्हटलात तुम्ही? हा जो खोंड आहे तो आता जवळपास 2 महिन्याचा खोंड झाला. मध्यंतरी थोडस उष्णतेचा त्याला हे त्रास झाला. हो बरेचसे उष्णतेमुळे तो आपण जसं जुलाब म्हणतो की नाही दंडाळते डिसेंट्री झाली आणि त्याच्यामुळे त्याची एकदमच तब्येत. हा जो खोंड आहे हा स्वप्नील फडतरेंच्या नंद्या जो बैल आहे तो पुसेगावला चॅम्पियन झालेला त्याची पैदास आहे. ह्याला जरा खाद्य वगैरे चालू केलं ना? आता त्याच्यावर ट्रीटमेंट चालू आहे. ट्रीटमेंट चालू आहे त्यामुळे अजून त्याला खाद्य आपण प्रोव्हाइड केलेलं नाही. अगदी म्हणजे पैदास तशी तुमची सगळी जातीवंतच आहे. अगदी शिपूट पण तास लांड जसं शरीर दिलं पाहिजे तसं अगदी पूर्णता. ही काय हा पण खोंड आहे? हा पण खोंड आहे. ही आपण एक गाय खरेदी केली होती त्यावेळेस ते सिमेंट्स म्हणजे आता त्याचं खात्री नाही आपण सांगू शकत की हे नक्की सिमेंटची पैदास आहे का? सिमेंटची पैदास आहे किंवा पण तसा जातीला खोंड चांगला आहे. जातीला अगदी देख नाही पूर्ण म्हणजे कातबीत ह्याची पण मऊ आहे ह्याला पण चमक चांगली आहे. तुम्ही एकदा मालकांना पण संपर्क करून एकदा विचारून घ्या. विचारलं पण मालक एकदम म्हणजे वयस्कर त्यांना पण त्याचं काही सांगता येत नाही. त्यांना होत नाही म्हणून त्यांनी ती गाय विकली असेल. सिमेंटचीच पैदास असेल. या आतमध्ये आपण गोठा बघूया. खिलार गाय आम्ही विषय बघतो बरेच माहिती. खिलार गाय मारतात एकमेकींना त्याच्या नियोजनासाठी अशामध्ये हे लावलेत का? आता काय होतं मारायला लागले तर मग आपण हे असं लाकूड मध्ये हे केलं तर त्यांना इकडे तिकडे कुठं जाता येत नाही. आता ज्या मारक्या गायी आहेत त्यांच्या मध्ये आपण असे हे लाकडं लावलेले आहेत. आता ही जर गाय बघितली आता ही तसं माझी उंची 6 फूट 2 इंच आहे. नाही बरीच मोठी गाय ही. आणि ही गाय जवळपास 5.5 फुटापेक्षा मोठी आहे.
म्हणजे बैल सुद्धा एवढा मोठा, म्हणजे बैला इतकी मोठी. हा हा सर, बरंच मोठं माप आहे गायला. सर मागे सर, हरणे सर. आणि हे तिचं दुसरं वेत आहे. दुसरं वेत हा. आहे. आपल्याकडे बऱ्याचशा गाय 2-2 वेताच्याच आहे, दुसऱ्या वेतातच हो आहेत. हो. आपण काय करतो, सरासरी 4-5 वेतापर्यंत गायी सांभाळतो. हा नंतर जर समजा कोणी आपल्याला जर विचारले की मला एखादी गाय आहे का विकत घ्यायची, तर मग आपल्याकडच्या गायीतली त्यांना सांगतो की यातली तुम्हाला कुठली पसंत पडेल ती. आम्ही कुठलीही गाय विकायला काढत नाही. हा. तुम्हाला जी आवडेल ती घेऊन जायची. का तर आपल्याला म्हणजे गायीचं संरक्षण करायचंय, गायी वाढवायच्यात. हा हा म्हणून असं काय नाही की मला हीच गाय. कसं होतं, एखाद्या गोठ्यावर गेल्यानंतर मग लोक म्हणतात नाही याच्यातली मला फक्त हीच विकायची. का विकायची असती तर त्याच्या मागे काहीतरी कारण असतं. पण आपल्याकडे तसं कुठलंही कारण नाही. याच्यातली तुम्हाला जी आवडेल ती. कसं होतंय, आपल्याकडं म्हणजे जनावरांची संख्या भरपूर झाली आणि तेवढं मॅनेजमेंट आपल्याकडे होत नाही. मग आपल्याला दरवर्षी 1-2 असं कमी करावे लागतात. बरोबर बरोबर. त्याने मॅनेज होते. जागा आपली म्हणजे जागा मॅनेज. हो हो. असं. आणि ज्याला आपण गाय दिली तो माणूस नाराज होणारच नाही. एवढी खात्री. त्याच्या पसंतीनं याच्यातली कुठली आवडेल ती. अगदी. पुढची काय? पुढची ही जी गाय आहे ही पण आपण आपल्या गावाच्या शेजारीच मेरुलिंग देवस्थान. हा देवस्थान आहे. डोंगराळ भाग. पूर्ण म्हणजे याच्यातली या गाईला अजिबात सवय कसलीच नव्हती, मोकळीच होती गाई. पण माणसाचा सहवास बिलकुल नव्हता. तरी पण डेअरिंग करून गाय घेतली. का घेतली तर आम्हाला ह्या म्हणजे ज्या गावातली ही गाय आहे तिथल्या डेअरीवाल्यानं सांगितलं की हा मालक, ह्याची आई जी आहे 5-5 लिटर एका वेळेला डेअरीला तो घालतोय. अच्छा अच्छा. म्हणजे खात्रीतली गाय. खात्रीतली 5 लिटर दूध देते. अगदी म्हणजे मेंढकाशीची गाय. हो. काच बघून वाटणार पण नाही. हा. सकाळी 5 संध्याकाळी 5 ऍट अ टाइम 5 लिटर. 10 लिटर दूध देणारी गाय. अगदी. या अशा गोष्टी समोर का नाहीत येत म्हणजे खिल्लार गायांविषयी? आता आजपर्यंत आमच्यापर्यंत असा कुठला चॅनल पोहोचलाच नाही किंवा आपण त्याचं मार्केटिंग करू शकलो नाही की बाबा आपल्याकडे एखादी वस्तू आहे किंवा ती आपण जगाच्या समोर मांडावी. आणि हा आपला म्हणजे उद्देशच नाही. पहिल्यांदा तुम्ही आमच्या गोठ्यावर भेट देणारे चॅनलचे प्रतिनिधी असाल की त्यांनी आमच्या गोठ्याला भेट दिली, गोठा कव्हर अप केला. पण आम्हाला पण असं कधी वाटलं नाही की आपण काय करतोय हे जगाला दाखवावं किंवा आपलं अनुकरण करून जगानं करावं. हा तो म्हणजे समोरच्या व्यक्तींचा भाग आहे. अगदीच गायकवाड साहेब, आता तुम्ही म्हटलायत पण मी एक तुम्हाला सांगतो, आता नुकताच तुम्हाला सातारा जिल्ह्यातला प्रथम पुरस्कार जाहीर झालाय. हो, गेल्या वर्षी आपण सातारा जिल्हा परिषदेमार्फत जो यशवंतराव चव्हाण दुग्धोत्पादन पुरस्कार जो आहे, तर त्या पुरस्कारासाठी आता मी पंचायत समितीमध्ये असल्यामुळं मी स्वतः ग्रामसेवक आहे आणि तिथनं तो विषय थोडासा आमच्या कृषी विस्तार अधिकाऱ्यांनी माझ्या कानावरती हे केला की गायकवाड सर, आपल्याला अशा पद्धतीने एखादा नाविन्यपूर्ण गोठा वगैरे कोणाचा आहे का. तर सहज मी बोलून गेलो सरांना की सर, माझ्याकडे अशा 10 खिल्लार गायींचा गोठा आहे. मग सर म्हणले 10 खिल्लार गायी म्हणजे ते पण एकदम असं हे झाले की ह्या असल्या काळात कोण 1 किंवा 2 गायी सांभाळले तर लोकांना ते जड जाते. बरोबर. तुम्ही ह्या 10 गायींचं कसं नियोजन करता. तर म्हणलं सर, नुसत्या 10 गायीच नाहीत तर माझ्याकडे म्हणलं 10 म्हशी पण आहेत. अरे वा, छान म्हणले. मग म्हणले एक काम करूया, आपण आपल्या या वर्षीचा तालुक्यातून जे नॉमिनेशन करायचे तर त्या संदर्भात थोडस तुम्ही प्रस्ताव सादर करू शकाल का. मी घरच्यांना विचारलं तर घरचे म्हणले काय आपल्याला त्या पुरस्काराचं हे काय पडलंय, आपल्याला पुरस्काराचं काय नाही. अहो तसं नाही म्हटलं, आपला हा म्हणजे जो प्रस्ताव जाणार आहे हा नाविन्यपूर्ण मध्ये जाणार आहे. कारण की खिलारची संगोपन करणारे आता हाताच्या बोटावर मोजण्या इतकेच लोक राहिलेले आहेत. आणि म्हणलं ह्याचं जर आपण थोडस प्रस्ताव सादर केला तर जिल्हा स्तरावर आपल्याला एखादं प्रमाणपत्र तरी भेटेल की जे आपल्याला भविष्यात दाखवता येईल किंवा सांगता येईल की बाबा याची दखल जिल्हा परिषदनं सुद्धा घेतली. आणि त्याच्यातून मग आपण तो प्रस्ताव सादर केला. प्रस्ताव सादर केल्यानंतर प्रथमतः तालुकास्तरीय समिती म्हणजे BDO साहेब असतील किंवा कृषी विस्तार अधिकारी असतील, पशुसंवर्धन अधिकारी असतील, ही यांची टीम येऊन गेली
त्यांनी पहिल्यांदा बघितलं की बाबा खरंच आहे का नुसतं मी बोलतोय. बरोबर. मग मी ते त्यांनी प्रत्यक्षात इथं येऊन भेट दिली, शहानिशा करून सगळी खात्री केली. इथलं तुमचं म्हणजे याच्यातून तुम्ही प्रोडक्शन काय करताय, तुम्हाला याचं उत्पन्न कसं, याचं सगळी माहिती घेतली. आपल्याकडे या सगळ्या जनावरांची गायींचं आहे की नाही, सकाळी दूध किती दिलंय, संध्याकाळी दूध किती देते, याचं सगळं आपल्याकडं लेखी स्वरूपात आहे. म्हणजे एका जनावराचं पूर्ण आपलं नियोजन त्याच्यावरती कळतं की एका वेताला यांनी दूध किती दिले. आणि तेच त्यांनी बघितलं तर ते म्हणले एवढं बारकाईनं काम करणारं आजपर्यंत आम्ही कोणी बघितलेलं नाही. तर म्हणले नाही, तुमचा प्रस्ताव हा द्यायचाच. मग आपण सगळ्यांच्या विचारानं म्हटलं की चला ठीक आहे देऊया. मग प्रस्ताव आम्ही सादर केला. त्यानंतर मला वाटते आता फेब्रुवारी मध्येच जिल्हास्तरीय कमिटी आली. मग त्यांनी आपलं इथं येऊन व्हिजिट केली. त्यांनी प्रत्यक्ष म्हणजे ते आल्यानंतर गायींची आम्ही काही गायींची काढून दाखवली, त्यांच्यासमोर मिल्किंग करून दाखवलं. आणि मग त्यांना ते सगळ्या गोष्टीही झाल्या. आणि मग त्यांनी आम्हाला आता मला वाटते मार्च एंडिंग मध्येच त्यांनी तो पुरस्कार जाहीर केला की यशवंतराव चव्हाण दुग्धोत्पादन मध्ये तुमचा जिल्ह्यात दुसरा क्रमांक आलेला आहे. आणि त्याचं पुरस्काराचं वितरण 1 जूनला म्हणजेच उद्याच कदाचित जो वसंतराव नाईक जन्मदिवस किंवा कृषी दिन साजरा केला जातो त्या दिवशी तो पुरस्कार वितरण जिल्हा परिषदेमध्ये होणार आहे. अगदीच. आता आपली ही मुलाखत अपलोड होईपर्यंत तुम्हाला पुरस्कार भेटेल. आम्हाला पाठवा ते व्हिडिओ कदाचित किंवा आम्हाला बोलवा पण आम्ही येऊ नक्की तुमचा पुरस्कार बघण्यासाठी. असं आता पुढची काय, आता खरं तर मला मेन प्रश्न आपला प्रोडक्शन विषयीच विचारायचा आहे, पण त्याआधी आपण आपली सगळी गुरं कम्प्लीट करून घेऊया. आता ही जी गाय आहे ही गाय सुद्धा आपण म्हणजे डोंगरातच गाव आहे. कोणतं मरणमोरे म्हणून, मरणमोरे. तिथून आपण ही गाय घेतलेली. मरणमोरेला वरतीला रस्ता पण नाही ना? आहे की रस्ता आहे. अच्छा, आता मेढामार्गे रस्ता झाला, मेढामार्गे झालाय. आता ही जी गाय आहे की नाही ही तशी बाकीचे सगळे तिचे गुणरूप बघितले तर काजळी खेलार मध्ये मोडते. बरोबर. अगदी तिचे डोळे वगैरे, शिंग, अगदी कानाची त्याची कड, शेपूट गोंडा, कलर. फक्त काय झाले, हा जो कलर जो आहे हा निळा कोसा झाला. निळा कोसा. आणि हिचं जे दूध आहे, आता इतर गायींचं थोडस पिवळसर दूध येतं, पण हिचं जे दूध आहे की नाही एकदम पांढरशुभ्र जसं म्हशीच्या दुधागत. आणि ही जी गाय 8व्या महिन्यात जबरदस्तीनं आम्हाला तिला आटवावी लागते. का बरं? दूधच तिचं कंटिन्यू म्हणजे भाकड काळ हिला नाहीच असं म्हणावं लागेल. पण पुढच्या दुधाच्या नियोजनासाठी तिला अगोदर 1-2 महिने आटवणं गरजेचं असतं. काय दूध देते वगैरे ही? आता ही सुद्धा आपल्याला वासरू पाजून 4-4 लिटर दूध देते. बरंच हिला पण दूध वगैरे. ही किती वेळ येतात आता? आता ही दुसऱ्या वेताची. दुसऱ्या येतात. अच्छा अच्छा. आता एक कालवड राहिली ना? एक ही एवढी कालवड राहिली. हिची पण कात वगैरे अगदी मऊ, चमक वगैरे, आणि मोठं माप मोठं आहे. आता ही जी कालवड जी आहे ही आमचे मित्र ह्याचे आपल्या कुडाळच्या शेजारी गोपाळपंताची वाडी म्हणून आहे, तिथले शिवाजी शिंदे म्हणून आहेत, तर त्यांच्या गायीची कालवड आहे. आता हे आता माझ्याकडे एवढा पसारा असताना सुद्धा त्यांच्याकडची ही गाय कालवड मला पसंत पडली. 3 महिन्याची कालवड होती, पण मला त्याच वेळेस ती पसंत पडली. म्हणजे त्यांना मी म्हणलं की नाही, ही कालवड मलाच तुम्ही द्यायची. तर म्हणले असं काय वेगळं आहे तिच्यात? नाही म्हणलं, वेगळं काय असेल नसेल तर नंतर, पण मला तुम्ही देऊ शकताय का? तर म्हणले तुमच्यासाठी काय पण. आणि त्यांनी आपल्याला ही कालवड दिली. कालवड ही आपले पंढरपूरच्या इकडचे मल्हारी हाके म्हणून जे आहेत, त्यांचा जो रामा बैल आहे, जो ह्याच्यातला आहे, काय म्हणतो आपण, काजळी खिलार, त्या बैलाची ही पैदास आहे. अगदीच जातीवंत. आम्ही बघतोय तिच्या कानाच्या शिरा पण अगदी स्पष्ट दिसत आहेत, म्हणजे मागच्या बाजूने पण दिसत आहेत. शिंग अगदी तळापासून काळ. हो हो हो. नागपुडी एकदम काळी, नाकाची नळी एकदम सरळ, तोंड लांब सडक, उंच पुरी. आता ही कालवड आहे आणि 1 वर्षाची कालवड आहे. बरंच मोठं माप आहे, चौक पण आहे आणि मोठा हिचा कात जर म्हणाल तर एकदम अशी रेशमासारखी मुलायम, पांढरी शुभ्र, वशिंड सुद्धा आहे तिला चांगलं.
ही पण जातवान आलंय म्हणजे हिला सगळं हो. जिथल्या तिथं वशिंदाच्या एक इताडा भाऊ आहे भाऊ आहे, बरोबर बरोबर. असं. आता खरं तर गायकवाड साहेब माझा एक प्रश्न आहे वैयक्तिक, तुमची उंची किती? माझी 6 फूट 2 इंच उंची आहे. त्यामुळे ती जरा तुमच्या पुढे जरा बारकी दिसते, पण त्या मानाने कालोडले मोठी आहे. आता ती व्हिडिओ बघणाऱ्यांना कळणार नाही, पण जी समोर येणार ना त्यांना नक्कीच कळणार आहे माप केवढे. सर असं जी आपण जी मागाशी गाय पण बघितली गोट्यात आल्या तिला पण उंची फार जास्त आहे, पण ती तुमच्या पुढं माझ्या उंचीमुळे ते जनावरांची उंची कमी दिसते. कळून येणार आणि ती व्हिडिओत नाही समोर आल्यावर ते प्रत्यक्ष दिसणारच. ही अगदी लांब आहे मापाला वगैरे, पल्लाही जा मोठा पल्ला पल्ला आहे. जबरदस्त आहे. तसं ती जातीवंतच, शिपूट बिपूट शिपटीचा गोंडा काळा. हे पण म्हणजे लहानपणापासून त्यांना जी सवय आहे हा की कासत हात घालायचं, अजिबात ते पाय उचलणार नाही, काही नाही. अगदी अगदी जनावराला आपण जशी सवय लावू तसं जनावर हे करते. नाहीतर लोक म्हणतात खिलार जनावर दूध काढून देत नाही, हो उड्या उड्या मारत मारते. इद्र असत. हा पण आपल्या गोट्यामधले एकही जनावर असं नाही की ते असं म्हणजे भुजीर आहे किंवा हा, हा. हात घालून देत नाही. अगदी अगदी. आता आपला एक प्रश्न म्हणजे प्रोडक्शनचा, आपण बाहेर बाहेर हे करूया. गायकवाड साहेब, आता आम्ही एवढं सर्व बघतोय म्हणजे एवढा तुमचा व्याप आहे खूप मोठा, एवढी ही 10 जनावर म्हशी वगैरे बराच मोठा आहे, आणि प्लस तुम्ही प्रशासकीय अधिकारी देखील आहात, म्हणजे ग्राम महसूल अधिकारी आहात तुम्ही. ग्रामसेवक, ग्रामपंचायत अधिकारी. ग्रामपंचायत म्हणजे ग्रामसेवक, त्याला आता ग्राम महसूल अधिकारी. या सर्वात तुम्हाला सगळ्यात मोठं पाठबळ म्हणजे कुटुंबाचं, नक्कीच फॅमिलीचं. हो. काय सांगाल तुम्ही कुटुंबाविषयी, म्हणजे कशी मदत वगैरे? मी फक्त शनिवार रविवार फक्त वेळ देत असतो. अगदी इतर वेळी मला माझा ऑफिसचा जॉब बघून सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. हा याच्यात सगळ्यात महत्वाचं काम करणारे म्हणजे आमचे मोठे बंधू सुहास गायकवाड, त्यांचे म्हणजे आमचे मोठी वहिनी आणि त्यांचा एक छोटा मुलगा, असं ही तिघं ह्याचं सगळं ह्या गोठ्याचं मॅनेजमेंट करत असतात. म्हणजे तुमचा आणि पुतण्या वगैरे. हा रमाकांत. आणि हे सगळे इथलं सगळं मॅनेजमेंट असेल म्हणजे अगदी सकाळी शेण काढणे, धारा काढणे आणि त्याचं वैरणीचं नियोजन, पाणी पाजणे, ह्या सगळ्या गोष्टी ही तिघच करत असतात. म्हणजे कुटुंबाचा भरपूर आधार आहे तुम्हाला. हा मी तसं मी इथं येऊन काहीच काम करत नाही. मी फक्त इथलं देखरेख करण्यापलीकडे मी वेगळं काय करत नाही. हा बाकी सगळे शेण धारा काढणे, दूध घालणे, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या आमचे मोठे बंधू आणि आमचा पुतण्या हे करत असतात. कुटुंबाचं मोठं हे. हो हो, कुटुंबाचं मोठं ह्याच्यात योगदान आहे. मी फक्त नाम मात्र आपलं सुट्टीच्या दिवशी इथं येत असतो. म्हणजे संपूर्ण तुम्हाला कुटुंबाचा आधार आहे. आता बरंचसं आम्ही तुमचं नाव पण ऐकून आहे. तुमचं घर म्हणजे एकत्र कुटुंब पद्धती. कुटुंब घर म्हणजे बरंच मोठं आहे तुमचं, म्हणजे अजून तुमचे चुलते 4 चुलते आणि वडील 5 भावांचं कुटुंब, पूर्ण कुटुंब अजून एकत्र आहे. परत राजकीय वरच असतं पण तुम्हाला, राजकारणात देखील तुमचं कुटुंब सक्रिय आहे असं. आणि म्हणजे तसं सुशिक्षित पण कुटुंब आहे. तुमची पुतणीच ना? आता तसं म्हटलं तर आम्ही 4 भाऊ ग्रामसेवक आहोत. हा बरोबर. आणि आमची मोठ्या चुलत बंधूंची एक कन्या तालुका कृषी अधिकारी पन्हाळ्याला आहे, कृषी अधिकारी. आणि एक ह्याला दापोलीला निरीक्षक भूमी अभिलेख आहे. असं म्हणजे पूर्ण शासकीय. हो हो, याच्यात संपूर्ण कुटुंब कार्यरत आहे. पूर्ण म्हणजे शिक्षणाला पहिलं प्राधान्य. अगदीच. म्हणजे असं पण नाही की पूर्ण शेतीच्या जोरावर आहे, म्हणजे तुम्ही सुशिक्षित पण तेवढे जात आणि मुलांना देखील तसंच मार्गदर्शन करताय. कसं होतंय, आपल्याकडची शेती ही बेभरवशाची शेती आहे. अगदी असं खात्रीशीर शेतीतनं उत्पन्न मिळणं म्हणजे फार कठीण गोष्ट झाली आहे. त्यामुळं म्हणजे नोकरी करणे किंवा शिक्षण घेऊन नोकरी करणं याच्याशिवाय दुसरा पर्याय नाही आपल्याकडं. आणि त्याच्यासोबत मग जे काही घरची मंडळी आहेत त्यांना मग असा हा जोड व्यवसाय आणि एक छंद म्हणून आपण हे सगळ्या गोष्टी करत असतो. अगदीच. म्हणजे हे एकत्र कुटुंब असल्याचा हा फायदा आहे. म्हणजे जे घरचे आहेत त्यांना व्यवसाय, जे शिकलेले आहेत त्यांच्यासाठी हे नोकरी.
आता म्हणजे बरंच तुम्ही पण बाहेर फिरता वगैरे, तुम्हाला पण योजना, विविध योजना वगैरे सर्व माहिती आहे हे. हो. ते तुम्ही घरी नाही, काय होतं माहितीये का, म्हणजे आता जरी आम्ही प्रशासनात काम करत असलो किंवा ज्या काही ग्रामपंचायत लेवलला येणाऱ्या काही योजना आहेत, बरोबर, त्या योजना आम्ही लोकांना जरी सांगत असू किंवा त्या राबवत असलो, तरी त्या गोष्टीचा आम्हाला तसा फारसा काय फायदा होत नाही. कारण की इतरांसाठी काम करण्यात एवढा वेळ जातो की त्या गोष्टीचा फायदा आपण स्वतःहून करून घ्यावा आणि मग त्याच्यातनं कुठंतरी आपल्याला वेगळं काहीतरी हे मिळावं असं आमचं अजिबात कधीही नाही. जे काय आपण नोकरी करतोय ती समाजासाठी नोकरी करतोय, पण ह्या ज्या काही गोष्टी करतोय ह्या सगळ्या गोष्टी आपण आपल्या कुटुंबासाठी आणि एक छंद म्हणून आपण करत असतो. इथं आपण कोणत्याही शासकीय योजनेचा वगैरे लाभ घेत नाही. अगदीच. अजून एक प्रश्न, आता हा जो आपण प्रोडक्शनचा आपला विषय आला होता, मगाशी मी तुम्हाला राहून म्हटलं विचारतो मी, तो प्रश्न आपण कव्हर अप करूया. प्रोडक्शन कसं आहे नक्की? प्रोडक्शन म्हणजे आता बघा, म्हणजे खिलारचं दूध औषधाला जरी मागितलं कोणी तरी उपलब्ध होत नाही. अगदीच. पण ते प्रोडक्शन आपण इथं करतोय. म्हणजे दूध असेल आणि दुधापासून आपल्याकडं तूप सुद्धा बनवलं जातं. बरोबर. कसं होतंय म्हणजे कुठलीही गोष्ट करताना थोडंसं आपण कमर्शियल असणं पण तितकंच गरजेचं असतं. म्हणजे छंद म्हणून काय आपण खिशातले पैसे टाकून छंद म्हणजे ते म्हणतात ना, घर जाळून कोळशाचा धंदा करणे. असं कधी करणं म्हणजे चुकीचं ठरतं. तर ह्या गोष्टी करत असताना आपण याच्यातलं जे प्रोडक्शन मध्ये दुधाची विक्री केली जाते, तूप तयार करून तूप आपण विक्री करतो. तुपाची विक्री तर अशी आहे की वेटिंगवर लोक असतात. म्हणजे कॉल आपल्याला किमान आठवड्यातनं 1-2 किलोसाठी तरी कॉल असतो. बरोबर. जे मार्केटिंग मी कोविडच्या कालावधीत फेसबुक आणि व्हॉट्सअपच्या द्वारे केलं होतं आणि त्याचे रिझल्ट मला आता यायला लागलेत की आता खूप लोक मला त्या हे करतायत की तूप मिळेल का, तर ते तूप आपल्याकडे आता याचं खिलारचं तूप म्हणेल तर ते अगदी म्हणजे गाई किंवा म्हशींच्या तुलनेत अगदी त्याचं प्रमाण 20%च म्हणावं लागेल. जर म्हशीच्या दुधातनं 1 किलो जर निघत असेल तर तितक्याच दुधातनं ह्याचं 200 ग्राम निघणार. म्हणजे एवढा त्याचा फरक आहे. तर ते तूप वगैरे आपण हे करतो. आता सध्या आपण तुपाची विक्री 5,000 रुपये किलोनी करतोय. 5,000 रुपये किलो. होय. आपलं तूप जातं कुठं? आता सध्या आपलं तूप पुणे, सांगली, सातारा अशा त्याची जशी मागणी आहे आता ते शहरी भागात जाते. आपण काय केलं होतं, फेसबुकच्या द्वारे त्यावेळेस पोस्ट केल्या होत्या आणि त्यावेळेस सांगितलं होतं की आपल्याकडं म्हणजे प्युअर देशी खिलार गाईचं तूप मिळेल आणि असं मार्केटिंग केलं तर ते बघून लोकांनी आपल्याकडून तूप खरेदी केलं आणि त्यांना त्याची खात्री पटली. आता तेच कस्टमर आपल्याला रिप्लेस होऊन तेच आपल्याकडं 2-3 महिन्यातून एकदा येतात, आम्हाला तूप पाहिजे. मग त्यांना त्यांचा जसा नंबर येईल, जसं आपल्याकडे तूप उपलब्ध होईल तसं आपण त्यांना ते प्रोव्हाइड करतोय, अवेलेबल करून देतोय. अगदीच. आणि त्यातूनच कस्टमर थ्रू कस्टमर पण जोडलं जातं. माउथ पब्लिसिटी म्हणजे सोशल मीडिया पब्लिसिटी पेक्षा माउथ पब्लिसिटी ही खात्रीशीर पकडली जाते, खात्रीशीर समजली जाते. मग आता समजा आमचे एक मित्र आहेत, डॉक्टर आहेत पुण्यातले, त्यांनी काय केलं, त्यांनी आपल्याकडून तूप नेलं तर त्यांनी त्या तुपाची प्युरिटी चेक केली लॅबमध्ये आणि त्या लॅबमध्ये चेक करून त्यांनी खात्री दिली. फक्त त्यांना मी म्हणलं होतं की तुम्ही जे चेक केले त्याचं मला सर्टिफिकेट काय असेल तर द्या. तर ते म्हणले तसं सर्टिफिकेट काही देता येत नाही, त्याला ते हे करावं लागतं, साठी वेगळं अप्लाय करावं लागतं. तर ते म्हणले तसं नाही. तर म्हटलं आपण बघू परत, म्हणले तुम्हाला ज्यावेळेस करायचंय त्यावेळेस आपण जाऊ. पण मी पण माझ्या कामाच्या व्यापातनं ते विसरून गेलो आणि मग ते राहूनच गेलं. अगदीच. आपण फक्त तुपाचंच प्रोडक्शन घेतोय का अजून आपल्याकडे गोमूत्र, शेण वगैरे? आता बाय प्रोडक्ट म्हणून आपण आता शेण आणि गोमूत्र, आता शेण आपल्याकडे आता जे आपण मगाशी तुम्हाला दाखवलं की इथं जे आहे शेण, हे शेण फक्त खिलार गाईचं शेण आहे आणि आपल्याकडे ज्या म्हशी आहेत त्या म्हशींचं शेण आपल्याकडं त्याच्यासाठी दुसरी व्यवस्था केली, दुसरा केला. तर हे जे खिलार गाईचं जे शेण आहे हे आपण 8,000 रुपये ट्रॉलीनं विक्री करतोय आणि जे म्हशीचं आहे ते साधारणतः 4,500, 4,000, 5,000 जातं. अगदी. त्यातून आपण शेणी वगैरे काय बनवतो? शेणी बनवायचा मानस होता, परंतु काय अडचण झाली, लेबरचा प्रॉब्लेम किंवा इथलं मार्केटिंग असेल. आता त्या संदर्भात मी
गुगलवर सर्च करून एक कावडंग मशीन बघितली होती. हा. त्याचं मी थोडस म्हणजे माहिती घेतली, पण आपल्याकडं त्या गोष्टी करण्यासाठी मॅन पॉवर उपलब्ध नाही. मशीन जरी असली तरी ती मशीन ऑपरेटिंगला एक व्यक्ती असावा लागतो, किंवा ते परत त्याच्यातून त्याचे म्हणजे लाकडासारखे त्याचे हे केले जातात, हा. ओंडके तयार केले कोणते जातात केले जातात शेणाचे. पण त्या सगळ्या गोष्टी करायसाठी थोडस मॅन पॉवर कमी असल्यामुळे आपण त्या गोष्टीकडे थोडस दुर्लक्ष केलं. म्हणजे तसा तो माणूस आहे की आपण आता ती मशीन खरेदी करायसाठी पण मी अप्लाय केलेलं आहे. अगदी म्हणजे त्यांच्याशी भविष्यात नक्की. उपलब्ध नक्की होईल. नक्की त्याची विक्री वगैरे कशी होईल? त्याची विक्री ऑनलाईन स्वरूपात थोडस त्या मार्केटिंगचाच विचार चालू आहे, की आता आपल्याकडं काही स्मशानभूमी ज्या अशा आहेत हा. की तिथं फक्त शेणींचा वापर किंवा या शेणापासून बनवलेल्या ओंडक्यांचा वापर केला जातोय. तर अशा काही आहेत, किंवा काही ठिकाणी आपल्या ज्या पूजा वगैरे केल्या जातात, हा. तर त्या पूजेसाठी काही म्हणजे खिलारचे गाईचं शेण गौराई मागितलं जातात. तर ते तशा पद्धतीने सुद्धा पॅकिंगच्या स्वरूपात आपण करण्याचा येणाऱ्या काळात भविष्यातला तो मानस आहे. अगदीच म्हणजे स्मशानभूमीत देखील जर या शेणींच्या ओंडक्याचा वापर जर होत असेल तर खूप प्रमाणात वृक्षतोड वाचणार. नक्की भविष्याच्या दृष्टिकोनातून ही खूप फायदेशीर आहे. काळाची गरज असेल मी तर म्हणेन. हा. आणि शेवटी ते पवित्रच ना. हो ना. आपण आलोय पण म्हणजे गायीच आपली गोमाता आहे. होय. आणि गायीच्याच ह्यात आपण शेवटी अंतविलीन होणार असेल आपला, तर त्यात 33 कोटी देवांचं त्यात म्हणजे गायीच्या पोटात असतात असं ह्याच्यात सांगितलेलं, वेदशास्त्रात पुराणात सांगितलेलं आहे. असं. गायकवाड साहेब, तुम्हाला भेटून खूप बरं वाटलं. असं पुन्हा एकदा तुमचं संपूर्ण नाव? माझं नाव रजनीकांत सयाजीराव गायकवाड, राहणार बेलावडे, तालुका जावली, जिल्हा सातारा. माझा मुख्य व्यवसाय हा आहे, मी ग्रामसेवक. आता त्याचं नाव ग्रामपंचायत अधिकारी झालेले आहे. मी ग्रामसेवक आहे आणि मी महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघटनेचा विभागीय सहसचिव आहे. आणि ह्या सगळ्या व्यापातनं विरंगुळा मिळावं म्हणून मी ह्या जनावरांची देखभालीचं काम करत असतो सुट्टीच्या दिवशी. बरोबर. आणि तुमच्या बंधुराजांचे नाव? माझे नाव सुहास सयाजीराव गायकवाड. सुहास सयाजीराव गायकवाड. तर आपल्याला तूप वगैरे जर खरेदी करायचं असेल तर मोबाईल नंबर? मोबाईल नंबर आता जो फेसबुकवर रजिस्टर जो नंबर आहे माझा, तो सुरुवातीला, कारण की त्यावेळेस मी माझा अकाउंट फक्त ऑपरेट करत होतो, तर माझा नंबर जो आहे तो 9763 97 42 72. आणि आता नव्यानं आमच्या बंधूंचा पण नंबर त्याला मी ऍड केलेला आहे. तर आमच्या बंधूंचा जो नंबर आहे तो 96 89 25 73 63. अगदी. हे आपलं गोट्याचं लोकेशन काय नक्की, कुठे? गोट्याचं लोकेशन आपण आनेवाडी म्हणजे NH4 जो हायवे आहे, हायवे पासून आपलं गोट्याचं लोकेशन 9 किलोमीटरवर आहे. आनेवाडीतून आपण इकडं सोनगाव प्रतापगड कारखान्याकडे जात असताना आरडे म्हणून एक गाव लागतं, पूर्ण कॉन्क्रीट रोड आहे, आणि त्या आरड्यामधून 1 किलोमीटर वरती डोंगराच्या बाजूला आहे. अगदी. गावात शिरल्या कमानीच्या समोर पहिलंच आणि आपलं गावात कमान, शाळा किंवा मंदिराच्या समोर पहिलंच घर आहे. म्हणजे प्राईम लोकेशनला आहे. होय. म्हणजे समोर चिऱ्याचं घर म्हटलं की लगेच होय गायकवाडांचं घर. ओके. मग आपलं तूप गोट्या उपलब्ध राहणार आहे का घरी? नाही, गोट्यावरच. अच्छा. मग तिथून 2 मिनिटाच्या अंतरावर, गावातून 2 मिनिटाच्या अंतरावर गोठा आहे. अगदीच. तर ही संपूर्ण मुलाखत घेऊन गायकवाड साहेब खूप भारी वाटलं. आणि जसं तुम्ही मागाशी उल्लेख केला की हा आपला चॅनल प्रथमतः आपल्या गोट्यावाला आणि हे सगळं कव्हर अप केलं, तर आता गायकवाड साहेब मी तुम्हाला सांगतो की उद्याचा जो आपला पुरस्कार होणार आहे, हा पुरस्कार झाल्यानंतर संपूर्ण सातारा जिल्ह्यातले चॅनलवाले तुम्हाला कॉल करतील की हा पुरस्कार तुम्हाला मिळालाय, आम्हाला तुमच्या गोशाळेची किंवा तुमच्या गोट्याची भेट घ्यायची. नक्कीच. मग त्यातून तुमचं संपूर्ण बाकीचे चॅनलवाले देखील येतील, अशी मी आशा बाळगतो. चला, रामकृष्ण हरी.